भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख स्थान हे शिवाला समर्पित आहे। हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये भीमाशंकर मंदिराशी संबंधित अनेक कथांचा उल्लेख आढळतो। अशाच एका आख्यायिकानुसार त्रेतायुगात कुंभकर्ण नावाच्या म्हणजेच ज्याचा रावणाचा भाऊ याला भीम नावाचा एक मुलगा होता, जो भगवान रामांच्या हातून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ इच्छित होता। सूडबुद्धीने पेटलेल्या भीमाने सृष्टीकर्ता देव ब्राह्मणाची पूजा करण्यास तपस्या सुरू केली आणि त्यांकडून त्याला परमशक्तीचे वरदान मिळाले। इतकी शक्ती मिळाल्यानंतर भीम आणखी अहंकारी झाला आणि त्याने तत्कालीन राजा कामरूपेश्वरला भगवान शिवाची पूजा थांबवण्याची धमकी दिली। राजाने नकार दिल्यावर भीमाने त्याला बंदिवान ठेवले, परंतु राजाने तुरुंगात त्याची पूजा सुरू ठेवली आणि तिथे शिवलिंग बनवले। शक्तीने आणले होऊन भीमाने आपल्या तलवारीने शिवलिंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान शिव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि निष्पाप राजाला वाचवण्यासाठी त्याचा वध केला। त्यानंतर सर्व देव तेथे प्रकट झाले आणि शिवाला ज्योतिर्लिंग म्हणून त्या ठिकाणी राहण्याची विनंती केली। ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले। आणखी एका आख्यायिकेनुसार शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने निष्पाप लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली। राक्षसाचा वध करणारे शिवाने व महापार्वतीने अर्धनारीश्वर रूपाने मिळून राक्षसाचा वध केला आणि भूमीवर शांतता प्रसर केले। हे मंदिर नागर शैली स्थापत्याचे मिश्रण असून मंदिरात विशाल दरबार जागा, भिंतीवर गुंतागुंतीचे कोरीव काम आणि प्रचंड खांब आहेत। हे प्राचीन विश्वकर्मा शिल्पकाराच्या स्थापत्य उत्कृष्ट साक्ष मंदिर आहे। मंदिराचे गर्भगृह, ज्याला गर्भगृह म्हणतात, ते खालच्या पातळीवर बांधले गेले आहे, ज्यामध्ये पवित्र शिवलिंग, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित शिवलिंग दिसून येते। मंदिराचे भव्य खांब आणि दरवाजाच्या चौकटीचे देवी व्यक्तिरेखा आणि पवित्र प्रतीकांच्या उत्कृष्ट पौराणिक कोरीव कामांनी भरलेल्या आहेत। या मंदिरात शनी देवताचे एक प्राचीन मंदिर देखील आहे, जे भक्तांसाठी खूप शुभ मानले जाते। शिवाचे वाहन असलेल्या पूजनीय बैलाची नंदीची मूर्ती मंदिराच्या प्रवेशाजवळ आहे। मंदिराच्या परिसरात तुम्हाला मोक्षकुंड तीर्थ, सरस्वती तीर्थ, उषारण्य तीर्थ आणि ज्ञानकुंड असे कुंड आढळते। सुरुवातीला मंदिर कोणी बांधले याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही, परंतु संशोधक इतिहासाच्या मते हे मंदिर 800 वर्षे जुने आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, पेशवे बाळाजी विश्वनाथ, चिमाजी अप्पा यांसारख्या महान व्यक्तींनी या मंदिरात भेट दिल्याचे आढळते। मंदिरात दररोज अनेक विधी आणि समारंभ आयोजित केले जातात, ज्यामध्ये हजारो भाविक भाग घेतात। विधी दरम्यान भाविक हार अर्पण करू शकतात आणि मुख्य मूर्तीला स्पर्श करू शकतात। बुकिंग पहाटेच्या आरतीमध्ये होते, ज्याला काकड आरती म्हणतात। ही पहाटे 4:30च्या सुमारास होते। शिवलिंग फक्त सकाळच्या आरती दरम्यान दिसते आणि दिवसभर चांदीच्या कपड्याने झाकले जाते। दुपारी 3 वाजता मध्याह्न आरती होते। त्यानंतर सायंकाळी 4 ते रात्री 9:30 पर्यंत शृंगार दर्शन होते, ज्या दरम्यान अभिषेक करण्याची परवानगी नाही। भीमाशंकर मंदिर वर्षभर शुद्ध हिंदू सणाने आनंदोत्सव साजरे केले जातात। भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथील भगवान शिवलिंगापासून होतो असे मानले जाते, तरीही ती पुन्हा आपल्या नजरेपासून लपते आणि मंदिरापासून सुमारे 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात पूर्वेकडे उगम पावते। या जागेला भीमाशंकर असे म्हणतात।